कसं तुम्हाला समजून घेतलं का नाही तसं तुम्ही पण घ्या की थोडं समजून आम्हाला. आम्ही ते वागलो ते चुकीचंच होतं, त्याबद्दल माफी मागतो आम्ही. नाही काय काय करताय तुम्ही? बाई माफ करा मला बाई, चूक झाली माझ्याकडनं. खरंच माफ करा बाई, खरंच माफ करा. तेज प्रताप, श्वास आहात तुम्ही आमचा, आणि आम्ही का नाही तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही तुम्हाला दोषी कधी मानलंच नाही. पण तुम्ही एक गोष्टीची खात्री द्या आम्हाला की तुम्ही यापुढं आमच्याशी असं कधी वागणार नाही, आम्हाला दुखवणार नाही. कधीच नाही हो, कधीच नाही. आम्हाला सांगा. हा, विसरलो नाही आम्ही. उद्या वाढदिवस आहे ना तुमचा. आम्ही कसं विसरणार, आई आहोत आम्ही. बर, मग सांगा तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे आमच्याकडून? नाही, मागा मागा, काय वाटेल ते मागा, आम्ही देतो. काय? नाही बाई, मला जे हवं होतं ते तुम्ही मला कवाच दिले. आता अजून काही नको, आता फक्त आशीर्वाद द्या. तू तर आहेच कायम, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. नाईसाहेब अचानक इतका कशा बदलल्या? हे खरंच तेज प्रतापवरचं प्रेम आहे की अजून एखादा डावपे जागतायत? काहीच कळायला मार्ग नाही. हे घ्या, प्रेमनाथ पवारला माग बसवा, म्हणजे कपडे माग ठेवा असं. काय झालं? कसला विचार करताय? मला माहिती आहे तुम्ही माईंच्या बोलण्याचा विचार करताय, पण खरं सांगू का, माईंना ओळखणं सोपं नाही, आणि तसंही त्या सहज कोणाला कळत पण नाही म्हणा. पण माई आज जे काही बोलले ना, मला एवढं भारी वाटलं, माझ्या मनावरचं टेन्शनच गेलं. माझ्या निर्णयाला होकार दिला माईंनी. म्हणजे माई माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करतात आणि मी उगाचच. पण वैदी, मी आता नोकरी करू शकतो, स्वतःची ओळख उभी करू शकतो. खरंच तुम्ही आणि माईंनी माझ्यासाठी जे काही केलंय ना, ते मला कशातच मोजता येणार नाही. म्हणजे वैदी, काय झालं? तुम्ही अशा गप्प गप्प का? तुम्हाला आवडलं नाही काय? अरे नाही, असं असं काही नाहीये. तू तू खुश आहेस ना? मलाही ह्याच गोष्टीचा आनंद झालाय की
फायनली त्यांनी तुझी बाजू समजून घेतली. निघूया का आपण? हा निघूया. ए नीट लाव हो सनी, नीट पकडा की जरा. ए अरे सागर हो, नीट पकडा घोडा, नाही तर ह्याला पडशिला. हा थंडर ये बघा, तेजादा चालत. भारी भारी. एक मिनिट, काय करता तुम्ही सगळे? हा काय करतो म्हणजे? अहो बड्डे भावाचा, जल्लोष सारे गावाचा. तेजादा आता ह्यो बॅनर झाला, ते एक शेवटचा राहिला, ती रमावती गच. इन ऍडव्हान्स हॅपी बर्थडे तेजादा. थंडर, हे असलं काय बी करायचं नाही. चला गावातले सगळे बॅनर काढून टाका. चला काढून टाका. काढून टाका म्हणजे काढून टाका थंडर. पुढच्या तासाभरात मला एक बॅनर दिसला नाही पाहिजे. काढून टाका सगळे सगळे. काय लिहिलंय? कुणी लिहिलंय? मूर्ती आहे पप्प्यानं लिहिले, पप्प्यानं. साहेबांचे वारसदार, कामगिरी दमदार, नेतृत्व बापदार. ही माझी ओळख नाहीये थंडर. माझी ओळख अजून व्हायची आहे. आणि मी एवढा मोठा पण नाही झालो अजून. कारण मी आता ठरवलंय, आपणच आपली टिमकीने वाजवायची. आधी आपण स्वतः जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार ते. चला तुम्ही बॅनर काढून टाका. चला. तेजप्रता, तू शुअर आहेस का? म्हणजे ते एवढ्या मनापासून सगळं करतायत. त्यांच्या फिलिंग्स हर्ट व्हायला नको इतकंच वाटतंय मला. नेता आहेस ना तू त्यांचा. हो ना, मग त्यांना योग्य वाट दाखवायची जबाबदारी सुद्धा नेत्याचीच असते. कार्यकर्त्यांना चमचा बनवून त्यांना माग फिरवायचं नसते. त्यांचं भलं कशात आहे हे सुद्धा चिंतायचं असते. मी योग्य तोच विचार करून हा निर्णय घेतलाय. नका काळजी करू. तुम्ही काय बघताय? चला बॅनर काढा सगळे. चला चला चला. तेजादा काय बोललाय तुम्ही? भारी. काढा, घेऊन जा. चले चल. चला. सगळे बॅनर काढले पाहिजे. काय एक दिसला नाही पाहिजे गावात. हा ठेवा ठेवा, गाडी ठेवा.
ओ काय कुठं हरवलात हा? बरं चला गाडीत बसा, मला तुम्हाला कुठेतरी घेऊन जायचंय. चला. कुठे? अहो ते सांगतो ना नंतर, आताच कसं सांगणार. चला की गाडीत बसा. चला. अहो चला 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 या. इकडे का घेऊन आलास तुम्हाला? कळेल सगळं कळेल. तुम्ही इथं बसा पहिलं. अरे बसा बसा म्हणतोय ना, बसा. तेजप्रताप मला सांग तरी. सांगतो. एक काम करा, आधी डोळे मिटा. ए चल, मी परत नाही बंद करणार डोळे. अहो डोळे बंद करा म्हणलं की लगेच तुम्ही डोळे मोठे करता. करा की आता एकदा माझ्यासाठी, एकदा एकदा. आता सांगतो. उघडू नका मी सांगेपर्यंत. आलोच मी. एक मिनिट. आलो म्हणजे कुठे चाललंय? आलो आलो इथंच आहे. आलो. आहेस ना? आलो आलो थांबा. काय सुरू असताना तुझं मला काही कळत नाही. उघडू नका मी सांगेपर्यंत. अरे यार, उघडू का डोळे? उघडू नका थांबा. आता उघडा. साडी कशासाठी? माझ्या कष्टाच्या कमाईत तुमच्यासाठी घेतलेलं पहिलं गिफ्ट. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आपला शब्द आहे ना, आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असते. म्हणजे या तुमच्यासाठीच आहे. आवडली? फक्त आवडली नाही, खूप आवडली. तेजप्रताप, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तू मला नव्याने कळतोय सरे. तुझी मेहनत करण्याची जिद्द, हा स्वभाव, तुझ्या माणसांवर किती जीव होतोस रे तू. शब्द दिला होतास मला आणि आज तो शब्द पूर्ण करून तू माझ्यासाठी एवढं सुंदर गिफ्ट आणलंयस. खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. नाही, एक मिनिट. मला एक गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. सरळ चीटिंग केलीस तू. चिटिंग
काय काय चिटिंग केलंय मी आता आता काय केलंय? याला चिटिंग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? उद्या बर्थडे तुझा आहे आणि गिफ्ट तू मला देतोयस. अच्छा तस आता हे आपलं आधी ठरलं होतं ना. वादा किया तो निभाना तो पडेगा ना. हान की बडे. तू सांगितलं पण नाहीस मला तुझा बर्थडे येतोय म्हणून. अहो ते मी असं दे, मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट म्हणजे एक सरप्राईज गिफ्ट प्लॅन केलंय खरं तर. हा? आय होप तुला ते आवडेल. आवडेल म्हणजे 100% आवडेल. का नाही आवडणार? आता तुम्ही देणार आहे म्हणजे आवडेलच की. आयुष्यभर लक्षात राहणार असं काहीतरी देणार तुम्ही गिफ्ट माहिती आहे मला. हा? आयुष्यभराची साथच मला तुला गिफ्ट म्हणून द्यायची. काय कमाल साडी आहे. खूप सुंदर गिफ्ट दिलंय तेजानं तुला. वैदेही, हा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसेल. वैदेही, काय झालं? काही नाही अगं. काही नाही. कसं रडतेस का? प्रिया, मी तेजप्रतापकडे काहीतरी मागितलं आणि त्याला खरंच त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्या एका शब्दावर त्याने नोकरी शोधली, मेहनत केली, कुणाचाही विचार न करता कष्ट घेतले. त्याच्या स्व कष्टाच्या पहिल्या कमाईतनं हे गिफ्ट आणलंय त्यांनी माझ्यासाठी. हे गिफ्ट खरंच खूप स्पेशल आहे अगं माझ्यासाठी. तुला सांगू, मला इतकं भारी वाटतंय ना. मला कळायला खूप उशीर झाला, पण त्याचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर. मला आता टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं आहे की माझ्या मनातल्या गोष्टी जेव्हा मी त्याला सांगेन तेव्हा तो काय रिॲक्ट होईल, काय बोलेल, त्याला काय वाटेल. म्हणजे त्याला राग येईल का माझा, का त्याला असं वाटेल की अगं हो, किती बोलतेस. काय कसा रिॲक्ट होणार म्हणजे? वैदेही, त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे त्याच्या डोळ्यात दिसतं. आणि आता तुझ्याही डोळ्यात दिसायला लागले त्याच्या बाबतीतलं प्रेम. त्याच्यामुळे तुझ्या मनातलं सगळं मन मोकळेपणाने बोलून टाक. अरे हो, मी तुला तो व्हिडिओ करायला सांगितला होता, केलायस ना? पाठवून दे मला. केलाय म्हणजे विचार करून ठेवलाय. व्हिडिओ करायचा बाकी. विचार केलाय म्हणजे एवढी एक्साइटमेंट दाखवते त्याला सगळं सांगण्याची आणि तू व्हिडिओ बनवला नाही आहेस अजून. चल उठ उठ, पहिले व्हिडिओ बनव. मला काही ऐकायचं नाही. उठ पटकन जा. तर हे सगळं असं शाले. काय गरज होती माहिती आहे त्याला पाठिंबा द्यायची? मला वाटलं होतं आता तिकडे गेलीस म्हणजे त्याला राजीनामाच द्यायला लावशील, पण कसलं काय? तुला ना माहिती कशाचं पण राजकारण करायचं असतंय बघ. अयो, आपल्याला जातलं कळत नाही ना, त्यात बोलू नाही शाले.
तुला म्हणून सांगते का फोडणीशिवाय जेवणाला आणि राजकारणाशिवाय आयुष्याला चव नाही बघ. आम्ही काय केलंय हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे या खेळात कोण चितपट होणार हे तुला पण लवकरच कळलं. माईसाई मक्तेदार कधीच कुणाला स्वस्तात सोडत नाही. जिने कधी स्वतःच्या सोडलं नाही, कधीच सोडत नाही. चांगलंय. तुझ्या मनातलं सगळं मन मोकळेपणाने बोलून टाक. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मी तुमच्यासाठी काय बी करू शकतो. अहो, या अंगाला आग लावून पाण्यात उडी काय काय अहो, तुमच्यासाठी मी जीव पण देऊ. प्रिया म्हणते तेच बरोबर आहे. देशप्रतापनी काय नाही केलंय माझ्यासाठी. माझ्यावर इतकं प्रेम केलं, माझ्यासाठी इतकं बदललाय तो. मग माझ्या मनात त्याच्यासाठी ज्या फिलिंग्स आहेत ते ऐकणं तो डिझर्व करतो. प्रियाने एकतर लवकरात लवकर व्हिडिओ करायला सांगितलाय. अजून उशीर करून चालणार नाही. देशप्रताप, मला खरं तर